औरंगजेब विवाद की बात करेंगे, जिसमें राज ठाकरे की एंट्री हो चुकी है। एमएनएस चीफ राज ठाकरे ने कल कहा कि फिल्म देखकर जागने वाले किसी काम के नहीं हैं। उन्होंने कहा कि व्हाट्सएप से लोग इतिहास पढ़ना बंद करें और किताब का गहराई से अध्ययन करें। गुड़ी पड़वा के मौके पर राज ठाकरे ने कल कहा कि औरंगजेब शिवाजी के विचारों को मिटाना चाहता था, लेकिन खुद दफन हो गया। उन्होंने कहा कि औरंगजेब की कब्र हटाने की जरूरत नहीं, बल्कि कब्र से सजावट हटाकर वहां एक बोर्ड लगाना चाहिए जिस पर लिखा हो कि औरंगजेब मराठों को खत्म करने आया था और यही दफन हो गया। कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर दुसरी दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। हा आमचा इतिहास। अफजल खान ज्या वेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासातनं बोध घेण्यासाठी वाचायचा। अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला। मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे, तुला पुरीन आणि उरीन। तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल। त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल। महाराजांनी सांगितलं असेल, निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय। औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचतायत। इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला।